मूर्खाला उपदेश चालत नाही आणि मूर्खाला उपदेश करतही बसू नाही। मूर्खापासून 10 हात लांब राहो बाबा, कारण त्याचा उलटा परिणाम होत असतो कधी कधी। कसा उलटा परिणाम होतो एक उदाहरण परंपरेने सांगितलं जातं। काय झालं, एका जंगलामध्ये एक माकड आणि चिमणी एका झाडावरती राहत होते। आता त्या ठिकाणी ती चिमणीने एक एक काडी आणून सुंदर असं घरटं बनवलं होतं आणि माकडाने मात्र दादा नुसता टाइमपास केला। खाय जांभळं, खाय बोरं, खाय चिंचा, उन्हाळा भर नुसता टाइमपास केला ह्या झाडावरून त्या झाडावर। कोणी? माकड। ते माकडच असतं ना। त्या माकडाने नुसता टाइमपास केला, पण चिमणीने मात्र आपल्या चुचीने एक एक काडी आणून सुंदर असं घरटं बनवलं। पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आणि सुरुवातीला चेंडू एवढ्या गारा पडल्या बाबा। आता चिमणी मात्र त्या ठिकाणी आपल्या घरट्यामध्ये आरामात जाऊन बसली, पण माकड मात्र त्या गारांनी चांगलं झोडपलं। मला सांगा, ज्या झाडाला गारेने एकही पान ठेवलं नाही त्या अर्थी त्या माकडाला किती झोडपलं असेल बाबा। थंडीने ते कुडकुड कुडकुड करू लागलं, मरायची वेळ झाली त्याची। त्याला वाटलं आता मेल्याशिवाय गत्यंतर नाही। दात त्याची कुडकुड कुडकुड वाजू लागले। थंडीने थोडंसं वातावरण शुद्ध झालं आणि आवाज कशाचा येतोय म्हणून चिमणी आपल्या घरट्याच्या बाहेर येऊन पाहते। चिमणीला त्याची अवस्था पाहवली नाही आणि मग त्या ठिकाणी चिमणी त्या माकडाजवळ गेली। कोणाजवळ? माकडाजवळ गेली आणि माकड दादाला म्हटली, अरे माकड दादा, अरे देवाने तुला माणसासारखं शरीर दिलंय, अरे माणसासारखं शरीर दिलंय, हात दिले, पाय दिले, हाथ है पाव है आदमी जैसी काया, अरे जिसने बुद्धि दी तूने घरटा क्यों नहीं बनाया। चिमणी म्हटली, अरे मला हात नाही, मी एक एक काडी आणून सुंदर असं घरटं बनवलं। आणि बाबा त्या चिमणीचा खरंच घेण्यासारखा गुण आहे। तुम्ही बघा, ती चिमणी घरटं बनवत असताना त्या बाबळीला तिचं घरटं असतं। बरं, ते घरटं बनवल्यानंतर असं खाली नळकांडा असतं तिचं, ते कशासाठी असतं? किती डोकिलिटी असते बाबा त्या चिमणीची। कशासाठी असतं ते खाली? पावसासाठी पण। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही साप त्या ठिकाणी त्या घरट्यामध्ये जाऊ शकत नाही, तिचे पिलं खाऊ शकत नाही। कारण साप वरून आला, त्या घरट्याने आला, पण त्याला खालून वर जायचं म्हटल्यानंतर तो जाऊ शकतो का वर? त्याच्या वजनाने तो खाली पडणार। किती डोकलिटी असेल त्या चिमणीची। बरं, ते घरटं सुद्धा एवढं सुंदर बनवते, कोणता इंजिनियर वापरला आणि कोणतं मटेरियल वापरलं असेल सांगता येत नाही। कितीही सोसाट्याचा वारा सुटू द्या, कितीही गारांचा पाऊस पडू द्या, पण त्या घरट्याला काहीच इजा होत नाही। ते घरटं झोका खेळन पण तुटणार नाही। काय डोकिलिटी असेल त्या चिमणीची। चला, त्या चिमणीने सुंदर असं घरटं त्या ठिकाणी बनवलं आणि आरामात जाऊन बसली, पण माकडाने नुसता टाइमपास केला। आणि मग चिमणी त्या ठिकाणी त्या माकडाला म्हटले, अरे माकड दादा, तुला देवाने माणसासारखं शरीर दिलं, एका दिवसामध्ये तू घरटं बांधू शकत होता। तू जर घरटं बांधलं असतं तर तुला सुद्धा माझ्यासारखा निवारा मिळाला असता, पण माकडच ना महाराज ते। माकडाला उपदेश चालत नाही। ते माकड त्या चिमणी जवळ गेलं आणि चिमणीला म्हटलं, कानामागून आली आणि कानामागून आली आणि तिखार झाली। तुम्हाला चांगलंच पाठ आहे रे। मला शहाणपणा शिकवायला लागली का? एक काना खाली लावली चिमणीच्या, एका फटक्यात चिमणी खाली पडली, नाका तोंडातून रक्त वाहू लागलं आणि चिमणी गतप्राण झाली। बरं, माकड तेवढ्यावर थांबलं नाही, ते त्या घरट्यापर्यंत गेलं आणि एक एक काडी काढून त्या चिमणीचं घरटं सगळं उद्ध्वस्त करून टाकलं। आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, चिमणीचं हे सांगणं योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य आहे, पण ज्याला सांगायचं आहे ते योग्य आहे का? माकड येते। आणि अशा माकड छापांच्या नादी लागायचं नाही महाराज, कारण त्याचा उलटा परिणाम होतो।